रात्रीचे 10 वाजले होते. कावेरी सगळं आवरून निवांत टीव्हीवर चित्रपट पाहत बसली होती. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने ती निवांत होती. ना शाळा ना तिचं ऑफिस. रवी आणि सान्वी जेवण करून झोपले होते. इतक्यात लँडलाईन वाजला. त्याचा आवाज त्या शांततेत कर्कश वाटला आणि ती नकळत दचकली. तिने सावरून फोन उचलला आणि ती फक्त ऐकत राहिली. शेवटी काही उत्तर न देता तिने फोन ठेवून दिला. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ते दुःखाचं होते की रागाचं हे मात्र कळत नव्हतं. समोरचा टीव्ही फोन आला होता म्हणून तिने म्यूट केला होता. आत्ताही ती समोर चित्र पाहत राहिली, पण मनात विचारांनी गुंता केला होता. एकच प्रश्न होता, का? आणि उत्तर होतं नशिबाचे भोग. मन भूतकाळात गेलं. कावेरी 2 मुलांनंतर झालेली मुलगी म्हणून लाडात वाढली. आईवडिलांनी काही कमी केलं नाही. सुखवस्तू कुटुंब असल्याने लाडच झाले. कावेरी सुद्धा खूप हट्टी. एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच, पण हट्ट पूर्णही व्हायचे. तसं ती राहायची ते छोटं गाव होतं. वडील नोकरी करायचे आणि वडिलोपार्जित शेती देखील होती, त्यामुळे कशाचीच कमी नव्हती. आई घर कामाबरोबर शेतीचं देखरेखीचं हिशोबाचं काम चोख बजवायची. एकूण आनंदी आयुष्य होतं, त्यामुळे अगदी सुटसुटीत आयुष्य होतं. तिचं आजोळ देखील खेडेगावच, त्यामुळे लहानपणापासून आयुष्य अगदी चाकोरीबद्ध. खाण्यापिण्याचे, कपड्यालत्त्याचे लाड, पण वावगं वागणं मात्र खपवून घेतलं जात नव्हतं. गावात 10वी पर्यंत शिक्षण झालं, पण वडिलांनी ॲडमिशन घेण्यापूर्वी कावेरीला समोर उभं केलं आणि तिच्या आईसमोर समजावलं. चांगले मार्क मिळालेत आणि सगळ्यांचं असं म्हणणं आहे, शिवाय तुझी देखील इच्छा आहे तेव्हा पुढच्या शिक्षणासाठी परवानगी देतोय. गावात कॉलेज नाही तेव्हा जिल्ह्याच्या कॉलेजचे ॲडमिशन घ्यावे लागेल, पण खाली मान घालून जायचं, खाली मान घालून यायचं. वावगेपणा खपणार नाही. हे मान्य असेल तर बोल, नाहीतर घरात बसलीस तरी माझं काही म्हणणं नाही. मी नीट वागेन बाबा, काही चुकीचं वागणार नाही. वचन देते. हवं तर. हे इतकं बोलले आणि कावेरी जिंकली. एका वाक्याने तिचं आयुष्य तिला सावरता आलं होतं. कावेरीचं कॉलेज सुरू झालं. शिक्षणाची आवड होती. वडिलांना दिलेल्या वचनाची जाणीव ठेवून शिकली. वडिलांना आपल्या या हुशार पण तरीही साध्या सरळ लेकीचं खूप कौतुक वाटलं. त्यांनी पण मग तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि आनंदात तिचं शिक्षण पूर्ण झालं. तिचे दोन्ही भाऊ मात्र कसंबसं एक एक पायरी चढत पदवीधर होत होते. मोठ्या भावाला तालुक्याच्या ठिकाणी ओळखीने वडिलांनी बँकेत नोकरी मिळवून दिली. त्याचं लग्न झालं. शेजारच्या गावातली मुलगी सून म्हणून आणली. घर मोठं होतंच, त्यामुळे सगळं सुसूत्र चालत होतं. सून चांगली होती, मिळून मिसळून राहत होती. धाकटा भाव नोकरीला लागला होता. त्याचं त्याने जमलं होतं. नकार द्यावा असं काही नव्हतं. गावातलीच मुलगी होती, चांगली होती. फक्त कावेरीच्या लग्नाची अट वडिलांनी ठेवली. कावेरी शेवटच्या वर्षाला असताना तिच्या शहरातल्या आत्याने एक स्थळ सुचवलं. बघण्याचा कार्यक्रम झाला. राज पदवीधर होता, चांगला पगार होता. मुंबईत भाड्याने फ्लॅट होता. गावाकडे घर होतं. आई वडील भाऊ त्याचं कुटुंब असं सगळं चांगलं होतं. कावेरी दिसायला खूप सुंदर होती. गोरीपान, काळेभर डोळे, लांब सडक केस, रेखीव अशी. कावेरी सगळ्यांना आवडली. त्यांचा होकार आला आणि लग्न ठरलं. त्यांनी लग्नाची घाई केली, पण शेवटच्या वर्षाची परीक्षा झाल्यावर लग्न असं कावेरीच्या वडिलांनी स्पष्टपणे सांगितलं. नाहीतर त्यांना दुसरा मार्ग निवडा हे सांगितल्यावर मात्र ते वरमले. कावेरीची परीक्षा झाल्यावर मात्र पहिल्या मुहूर्तावर वडिलांनी तिचं धूमधडाक्यात लग्न लावून दिलं. कावेरी लग्न होऊन काही दिवसच गावी तिच्या सासरे राहिली व 8 दिवसात राज तिला मुंबईला घेऊन गेला. राज हुशार होता, हौशी होता. कावेरी सुखात होती. तिच्या संसारात कशाचीच कमी नव्हती. ती पदवीधर झाली, मात्र राजला तिने नोकरी करणं आवडणार नव्हतं आणि तशी गरज देखील नव्हती. म्हणून मग तिनेही फारसा अडमुटुळेपणा केला नाही. राजचा मान राखला आणि ती संसारात रमली. रवी आणि त्या पाठोपाठ सान्वीचा जन्म झाला. तिचं कुटुंब पूर्ण झालं. सासरचे तिच्यावर खुश होते. सगळ्यांचे
ती मनापासून करायची. सण समारंभ असेल तर आवर्जून गावी जायची. सुट्टीत जाऊ आणि मुलांना घेऊन यायची. सासू सासऱ्यांचा देखील मनापासून करायची. दिवस जात होते. ती संसारात गुंतत होती. रवीचा 4था वाढदिवस होता. सानवी 7 महिन्याची होती. तिला सांभाळून ती संध्याकाळच्या रवीच्या बर्थडे पार्टीची तयारी करत होती. सगळी तयारी झाली, पण केक घेऊन येणारा राज आलाच नाही. तिने फोन केला, पण तोही लागला नाही. शेवटी तिने शेजारच्या एका मुलाला पैसे देऊन केक आणायला सांगितला. रवीचा वाढदिवस झोकात झाला, पण राज नसल्याने रवी नाराजच होता. आणि कावेरी विचारात. आजकाल हे असं नेहमीच व्हायचं. वाद घालणं हा स्वभावच नसल्याने कावेरी सगळं सहन करत होती. आजही ती गप्प बसली असती, पण रवी प्रश्न विचारणार होता. त्या रात्री राज आलाच नाही. जेव्हा आला तेव्हा वादळ आलं, ज्यात कावेरीचा संसार उद्ध्वस्त झाला. ती काहीही करू शकली नाही. कावेरीला नोकरी करू न देणारा राज त्याच्या ऑफिसमधल्या एका मुलीच्या प्रेमात पडला आणि तिच्यासोबत राहण्यासाठी तो यांना सोडून निघून गेला. 4 दिवसांनी तो त्यांचं सामान न्यायला आला. तेव्हा कावेरीने अक्षरशः त्याच्यापुढे हात जोडून भीक मागितली. मी तुमच्यावर कोणतं बंधन घालणार नाही, पण मुलांसाठी असं करू नका. घर सोडून जाऊ नका. पण ते प्रेम, विश्वास, नाती सगळं लाथाडून निघून गेला. कावेरी हतबल होती. तिने सासू सासऱ्यांना फोन केला, मात्र त्यांनी सरळ सरळ किनारा केला. वाटलं मुलांना घेऊन तिथं जावं, पण तिच्या स्वाभिमानी मनाला ते पटलं नाही. आपण तिथे नकोसे असू हे तिला माहीत होतं. तिचे आईवडील आले. दोन्ही भाऊ वहिनी तिला सोबत चल म्हणाले, पण कोणावर भार बनून राहणं तिला आवडणार नव्हतं. तिने काही दिवस आईबाबांना सोबत राहायला सांगितलं. राजने त्यांच्या जॉईंट खात्यातील सगळे पैसे काढून घेतले होते. तेव्हा पोट्या पाण्याच्या सोयीसाठी हातपाय चालवणं गरजेचं होतं. दुसऱ्या दिवशीपासून ती नोकरी शोधण्याच्या खटपटीत गुंतली. 8 दिवसात एका दुकानामध्ये सेल्समन म्हणून नोकरी मिळाली. तिने ती पत्करली. ही नोकरी तिने करू नये असं तिच्या वडिलांनी सुचवलं, पण तिने ऐकलं नाही. नंतर 8 दिवसात राहता फ्लॅट सोडायला लागला. राज डिपॉझिटचे पैसे घेऊन गेला आणि मालकांनी घर रिकामे करायला सांगितलं. तिने वडिलांच्या मदतीने एक छोटीशी खोली मिळवली. मुलं लहान होती म्हणून अजून शिक्षणाचा खर्च नव्हता, पण पाळणाघराची सोय करावी लागणार होती. चाळीच्या शेजारी असे एक पाळणाघर मिळालं. हा नवा संसार उभा करण्यासाठी वडिलांनी आर्थिक मदत केली. त्यामुळे सोनं नाणं वडिलांकडे गहाण ठेवलं. मानाने तिने तिचं आयुष्य सुरू केलं. वडिलांना परत गावी पाठवलं. सेल्समन म्हणून काम सुरू केलेलं तिने महिनाभरात काउंटर सांभाळायला लागली. पगार वाढला. हळूहळू कॅम्प्युटर बिझनेस याचं शिक्षण घेणं सुरू केलं. वर्षात टायपिंगचे कोर्स केले. नोकऱ्या बदलत राहिली, नवीन शिकत राहिली. 2 वर्षात स्टॅनोटायपिस्ट म्हणून कॉर्पोरेट क्षेत्रात प्रवेश मिळवला. शिक्षण होतंच, पण संसारात इतकी रमली होती की बाहेरच्या जगात वावरण्याचा आत्मविश्वास हरवला होता. या 2 वर्षात तो आत्मविश्वास परत मिळवला. दिवस रात्र राबत होते. मुलांना मात्र वेळ द्यायची. 4 वर्ष अखंड मेहनतीचं फळ हे होतं की आज एका बड्या कंपनीत चांगल्या पोस्टवर काम करत होती. सोडलेला फ्लॅट स्वतःच्या हिमतीवर परत मिळवला. तिचं घर तिने पुन्हा सजवलं. आज हे सगळं तिचं होतं. आज ती या घराची मालकीण होती. तिला उठ म्हणायची कोणी हिंमत करणार नव्हतं. आज ती एक यशस्वी वर्किंग वुमन होती. शिवाय मुलांना तिने जीवापाड जपलं होतं. तिला मिळालेल्या शिक्षणाचं तिने चीज केलं. आज 5 वर्षांनी अचानक राजला या घरकुलात परत यायचं होतं. आज पत्नी म्हणून ती जिंकली होती. उद्या तो येणार होता. ती दचकली. पाहणावर आली. समोर टीव्ही चालू होता. तो बंद करून ती झोपायला गेली. तिचे चाहू लागताच तिची दोन्ही पिलं तिला बिलगली. त्यांना थोपटत राहिली. पहाटे उठली. रात्रभर झोपलीच नव्हती. एक एक काम आवरत राहिली.
कामाला मावशींना सूचना देत राहिली. 9च्या सुमारास बेल वाजली. तिनं दार उघडलं. तिच्या सासरची माणसं पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. तरीही सौजन्य म्हणून तिने त्यांना आत घेतलं. अर्ध्या तासाने राज आला. त्याच्या हातात 2 सुटकेस होत्या. आल्यापासून त्याचा वावर अगदी सहज होता. मधली 5 वर्ष तो विसरला होता. मुलांना जवळ घेतलं, त्यांना खावखेळणी दिली. मुलं मात्र त्याला टाळत राहिले. रवीला तो पुसटसा आठवत होता. सानवी मात्र कावेरीला येऊन चिकटली. कावेरी मुलांशी नेहमी खरं बोलली होती. आमचे बाबा कुठे आहेत यावर तिने मुलांना सांगितलं. तुमच्या बाबांना मी आवडत नाही म्हणून ते मला सोडून गेले, हे उत्तर दिलं होतं. मावशीने चहा नाश्ता आणून ठेवला. त्यांनी कावेरीकडे पाहिलं. बसा ना मावशी, तुम्ही घरच्या आहात ना, तुमच्यापासून काय लपलंय? राज मात्र तिला थांबवत मध्येच बोलला. कावेरी म्हणाली, 1 मिनिट आले मी, असं म्हणत ती आत गेली. बाहेर येताना काही कागदपत्र घेऊन आली आणि ते तिने राजच्या हातात दिले. दिवस पेपर? हे काय आहे? डोकं ठिकाणावर आहे का? राजचा आवाज चढला. आवाज खाली मिस्टर राज, कारण तुम्ही माझ्या घरात उभे आहात तेव्हा आपल्या मर्यादित राहा. कावेरी शांत पण स्पष्ट आवाजात म्हणाली. तिचा तो थंडपणा पाहून राज दचकला. तिच्या सासू सासऱ्यांनी मध्ये बोलायचा प्रयत्न केला तर तिने त्यांच्याकडे असे पाहिले की ते खाली मान घालून गप्प बसले. हे जेव्हा घर सोडून गेले होते तेव्हा काही बोलला असतात, समजतू नये तर आज कदाचित तुमचं बोलणं मी ऐकून घेतलं असतं, पण तुम्ही तेव्हा काही क्षणात नातं तोडलंय. मी मुलांना घेऊन गळ्यात पडेल अशी भीती वाटली तुम्हाला. मग आज खरं तर कोणत्या नात्याने आलात तेव्हा तेच कळलं नाही. बरं, आलात तर स्पष्ट सांगते, जुनी ओळख आणि माणुसकी म्हणून मी घरात घेतलं, त्यामुळे विनाकारण मला सल्ले द्यायचे नाहीत. काल फोन आल्यावर माझ्या घरच्यांना बोलावणं मला अवघड नव्हतं, पण आजपर्यंत माझ्या प्रश्नांची उत्तरं मी स्वतः मिळवली, तशीच यापुढेही मिळवेन. तर मिस्टर राज, तुम्हाला परत यायचं आहे, पण मला तुमची गरज नाही आहे. माझे मी समर्थ आहे जगायला. तुला कोणी भेटलं का दुसरं? त्याच्याशी तुम्हाला देणं घेणं नाही. ज्या दिवशी आम्हाला रस्त्यावर भीक मागायला सोडून तुम्ही निघून गेलात त्या क्षणी आपल्यातील नातं संपलं. या घराचं तुमचं डिपॉझिट तुम्ही परत घेऊन गेला होतात हे घर मालक सांगतील. हे घर माझं आहे. माझ्या कंपनीने मला कर्ज दिल्यावर मी विकत घेतले. याचे पेपर्स आहेत. तेव्हा या तुम्ही, कारण यात माझा आणि तुमचा दोघांचाही वेळ वाया जातोय. आजचा वेळ मी माझ्या कुटुंबासाठी देते. ही मुलं माझी आहेत, मी हे सिद्ध करेन. मुलांना विचारा, तुम्ही ओळखतात तरी का बघा. रवी बेटा, मी बाबा आहे तुझा, ए माझ्याजवळ, राज निर्लज्जपणे म्हणाला. पण आई तुम्हाला आवडत नव्हती, तुम्ही सोडून गेलात, मग आम्हाला का नाही घेऊन गेलात? 9 वर्षाचा रवी आईला बिलगत बोलला. सानवी तर त्याच्याकडे पाहत देखील नव्हती. कावेरीने फक्त पैसे पुरवले नव्हते तर प्रेमही दिलं होतं. नोकरी करत करत तिने त्यांना जपलं होतं, स्वतः त्रास सहन केला होता, पण त्यांचं निरागस बालपण हरवलेलं नव्हतं. ती जिंकली होती. मी कोर्टात जाईन, कोर्ट 5 वर्षाचा हिशोब मागेल आणि हो, सज्ञान होईपर्यंत मुलं आईकडेच राहतील. बाकी ती यायला तयार असतील तर घेऊन जा, मी आड येणार नाही. ती असं बोलल्याने राज चपराक बसल्यासारखा गप्प बसला, कारण तिच्या सहित मुलं तिला हवी होती, नाहीतर मुलाचं लोडणं नको होतं. त्याने हार मान्य केले, हात जोडले. मी देखील भीक मागितली होती. तिच्यासह तुम्हाला स्वीकारायला तयार होते हो मुलांसाठी, पण तुम्ही लाथाडलं, आता नाही. आणि हो, मुलांना मध्ये घेऊन शह देऊ पाहत असाल तर सांगते, मुलांनी एकतर मला निवडावं नाही तर तुम्हाला, पण मी तुम्हाला स्वीकारणार नाही. हा माझा अंतिम निर्णय आहे. असं म्हणून तिने दार उघडलं आणि हाताची घडी घालून ती नजर रोखून उभे होते. राज बॅग ओढत बाहेर गेला आणि बाकीच्यांनी
त्याचं अनुकरण केलं. तिने दार लावलं आणि इतका वेळ अडवून ठेवलेले अश्रू तिच्या डोळ्यातून ओघळले. तिची दोन्ही पिलं तिला येऊन बिलगली. आज एक आई जिंकली होती, एक स्त्री जिंकली होती. खऱ्या अर्थाने आज ती आत्मनिर्भर होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.